कबूतरखान्यांमध्ये कबुतरांना बेकायदा किंवा जाणून बुजून खाद्य घालणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यासंदर्भात मुंबई महापालिकेला उच्च न्यायालयानं दिलेल्या आदेशात हस्तक्षेप करण्यास सर्वोच्च न्यायालयानं नकार दिलाय आणि त्यामुळे महापालिकेचा खाद्यबंदीचा निर्णय कायम राहणार आहे। या आदेशाविरुद्ध खरं तर या आदेशाची याचिका फेटाळण्यात आलेली आहे। कबूतरखान्यासंदर्भात हस्तक्षेप करण्यास सुप्रीम कोर्टानं नकार दिल्यानंतर मुंबई पालिका आक्रमक भूमिकेत आलेली आहे। दुसऱ्यांदा कबूतरखान्यावर पालिकेनं लावलेली ताडपत्री काढण्याचा प्रयत्न केल्यास पालिका थेट पोलीस स्थानकात तक्रार दाखल करून गुन्हा दाखल करणार आहे। कबूतरांच्या माध्यमातून आतापर्यंत मुंबई पालिकेनं 1,32,000 रुपयांचा दंड वसूल केलाय। गोरेगाव पश्चिम विभागातून पालिकेच्या पीएस विभागातून 6,000चा दंड वसूल करण्यात आलाय, तर दादर विभागातून 28,000चा दंड पालिकेनं वसूल केलाय। भटक्या कुत्र्यांनी देशभरात हैदोस घातला असून गेल्या 6 वर्षात तब्बल 2,78,00,000 लोकांचे लचके तोडलेले आहेत। महाराष्ट्रात 29 लाख लोकांना कुत्रे चावलेत। 2021 ते 23 या 3 वर्षात कुत्रा चावण्याच्या सर्वाधिक घटना महाराष्ट्रात घडल्या। मंत्रालयामध्ये यापुढे स्मार्टफोन असलेल्यांनाच प्रवेश मिळणार आहे। गर्दी रोखण्यासाठी करण्यात आलेले विविध प्रयोग अपयशी ठरत असल्यानं आता केवळ डीजी ॲपद्वारे नोंदणी केलेल्या व्यक्तींनाच मंत्रालयामध्ये प्रवेश मिळणार आहे आणि त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना मंत्रालयातील प्रवेश दुरापस्ता होण्याची शक्यता आहे। रुग्णालयाच्या दर्शनी भागात रुग्ण हक्क संहिता, रुग्णालयाचं दरपत्रक, तक्रारीसाठी महापालिकेचा टोल फ्री क्रमांक, अग्निशमन दलाचं प्रमाणपत्र आदी लावणं महाराष्ट्र सुश्रूषा गृह नोंदणी कायद्यानुसार बंधनकारक आहे। यासह इतर नियमांचं पालन न केल्याप्रकरणी महापालिकेच्या आरोग्य विभागानं सोमवारी 7 खासगी रुग्णालयांना वेगवेगळ्या त्रुटींबाबत कारणे दाखवा नोटीस पाठवली आहे। आठवड्याभराच्या विश्रांतीनंतर पावसानं राज्यभरात पुन्हा हजेरी लावले। अनेक भागात पावसाच्या सरी कोसळत असून उकाड्यामुळे हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला आणि अशातच आता पुढील आठवड्याभर राज्यातील काही भागात मुसळधार सरी कोसळतील। एअर इंडियानं दिल्ली ते वॉशिंग्टन डीसी दरम्यान थेट विमान सेवा 1 सप्टेंबर 2025 पासून तात्पुरती बंद करण्याचा निर्णय घेतलाय। एअर इंडियाच्या या निर्णयामागे 2 कारणं आहेत। एअर इंडियाच्या 26 बोईंग 787-8 या विमानांमध्ये अपग्रेडिंगचं काम सुरू आहे आणि ज्यामुळे बरीच विमानं लांब पल्ल्याच्या उड्डाणासाठी उपलब्ध नाहीये। वाशिम जिल्ह्यातील मालेगाव शहरात कपड्यांच्या मोठ्या दुकानाला भीषण आग लागली होती। यात जवळपास लाखो रुपयांचं नुकसान झालं असून आगीवर नियंत्रण मिळवण्यास अग्निशमन दलाला यश आलंय। इयत्ता 11वीच्या प्रवेश प्रक्रियेतील सर्वांसाठी ओपन टू ऑल फेरी सोमवारी संपली आणि या फेरीमध्ये एकूण 3,24,761 विद्यार्थ्यांनी कनिष्ठ महाविद्यालयामध्ये प्रत्यक्ष प्रवेश निश्चित केलेले आहेत। आता 11वी प्रवेशाची विशेष फेरी आजपासून सुरू होणार आहे। स्कूल बसचे वाढीव मासिक दर परवडत नसल्यानं आपल्या मुलांच्या वाहतुकीसाठी अनधिकृत रिक्षाचा पर्याय निवडणाऱ्या राज्यातील तमाम पालकांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकारनं धाडसी पावलं टाकलेली आहेत। शाळकरी विद्यार्थ्यांच्या सुरक्षित वाहतुकीसह रोजगाराच्या संधीसाठी परिवहन खात्याकडून स्कूल व्हॅन परवाने वाटप खुले करण्यात येत आहेत आणि याबाबतची अधिसूचना जारी होईल अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली आहे। म्हाडाच्या कोकण मंडळाची घरं विक्रीअभावी पडून राहत असल्याची ओरड होत असताना दुसरीकडे यावेळच्या कोकण मंडळाच्या 5,285 घरं आणि 77 भूखंडांच्या विक्रीसाठी लॉटरीला तुफान प्रतिसाद लाभतोय आणि घरांसाठी 67,539 अर्ज आले असून त्यापैकी 40,998 अर्जदारांनी अनामत रकमेचा भरणा केलाय। भविष्यामध्ये म्हाडाच्या घरांच्या किमती 8 ते 10% घटणार आहेत आणि सामान्यांना परवडणाऱ्या दरात घरं उपलब्ध व्हावीत म्हणून म्हाडा सातत्यानं प्रयत्नशील आहे। मात्र घरांच्या किमती निश्चित करताना रेडी रेकनर दराशिवाय विचारात घेतला जाणारा प्रशासकीय खर्च, बांधकाम साहित्याच्या किमतींमधील वाढ आणि गुंतवणुकीवरील व्याज आदी बाबी गृहीत धरल्या जात असल्यानं किमती फुगत आहेत। कल्याण शीळ रोडवर कल्याण तळोजा मेट्रो मार्गाचं काम सुरू आहे। मेट्रोच्या कॉन्क्रीट खांबावर गर्डर ठेवण्याची कामं करण्यात येणार आहे, तर 11 ते 30 ऑगस्ट या कालावधीमध्ये 3 टप्प्यात ही कामं करण्यात येणार आहे। या कामासाठी कल्याण शीळ रोडवर रात्री 12:15 ते पहाटे 5 वाजेपर्यंत वाहतूक बदल करण्याचा निर्णय घेण्यात आलाय। सांगलीच्या इस्लामपूरमधील वाघवाडीमध्ये दूध उत्पादक शेतकऱ्यांचा मेळावा पार पडला। दूध उत्पादनामध्ये येणाऱ्या काळामध्ये शेतकऱ्यांनी इन्व्हेस्टमेंट करणं गरजेचं असल्याचं मत भाजपच्या रवींद्र चव्हाण यांनी मांडलं।
राज्यभर सुरू असलेल्या संततधार पावसामुळे भाजीपाल्याचं उत्पादन वाढलेलं आहे. ग्राहकांकडून मागणी वाढल्यामुळे आवक भरपूर होत असल्यामुळे बाजारभाव नियंत्रणात आलेले आहेत, तर श्रावणात दर नियंत्रणात असल्यामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केलंय. सीएसएमटी पासून खोपोलीपर्यंत 15 डब्यांच्या सेवा वाढवण्यासाठी तयारी करण्यात आलेली आहे. त्यानुसार ऑगस्ट अखेरपर्यंत सीएसएमटी कल्याण दरम्यान धीम्या आणि जलद मार्गावरच्या 10 स्थानकांवर 26 प्लॅटफॉर्म आणि कल्याण ते कसारा आणि खोपोली मार्गावरील 24 स्टेशनच्या प्लॅटफॉर्मची लांबी वाढवण्यात आली आहे. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यामध्ये 53% 55% म्हणजेच 2% इतकी वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. वाढीची रक्कम 1 जानेवारी 2025 ते 31 जुलै 2025 या कालावधीमध्ये थकबाकीसह ऑगस्टच्या वेतनासोबत रोखीनं देण्यात येणार असल्याचं वित्त विभागानं म्हटलंय. बुलढाण्याच्या मेहकर तालुक्यातील आंद्रुड गावात सैन्यातील जवानाच्या कुटुंबावर आंदोलन करण्याची वेळ आली. वैभव बनसोडे असं या जवानाचं नाव आहे. ग्रामपंचायत सदस्य पंजाब देशमुख यांनी बळजबरीनं जमीन हिसकावल्याचा आरोप करण्यात आलाय. अक्कलकोट तालुक्यामध्ये ऊसाचं थकीत बिल आणि डोक्यावर झालेल्या कर्जपणाला कंटाळून 28 वर्षीय युवा शेतकऱ्यानं विष पिऊन आत्महत्या केली. सुनील चौडप्पा कुंभार असं आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचं नाव आहे. बुलढाण्याच्या लोणार सरोवराचं अस्तित्व आता धोक्यात आलेलं आहे. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे लोणार सरोवरातील पाणी पातळी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. शहरात साचत असलेलं पाणी सांडपाणी तिथे थेट वैज्ञानिक महत्त्व असलेल्या या खाऱ्या पाण्यात जाऊन मिळतंय आणि त्यामुळे लोणार सरोवराच्या पाण्याचा रंग पिवळसर स्वरूपाचा झालाय. आता एक मोठी बातमी. कल्याण डोंबिवली महापालिकेच्या निर्णयावरून नव्या वादाची ठिणगी पडली आहे. 15 ऑगस्टला स्वातंत्र्य दिनानिमित्त शहरातील चिकन शॉप आणि मटण शॉप बंद ठेवण्याचा निर्णय महापालिकेनं घेतलाय. विरोधकांनी यावरून सरकारवर टीका केलेली आहे. तर आता याविरोधात हिंदू खाटीक समाज आक्रमक झालाय. 14 ऑगस्टपर्यंत निर्णय मागे घेतला नाही तर 15 ऑगस्टला सकाळी केडीएमसी मुख्यालयासमोर मटणाचं दुकान टाकणार असा इशारा खाटीक समाजानं दिलेला आहे. हा आदेश जाचक आहे, हा मागे घ्यावा. का महापालिका आपल्या महाराष्ट्रात वेगळी महापालिका तर नाही आहे ही. त्यामुळे आम्ही आमच्यावरच का अन्याय करताय. अनेक कामं आहेत ना महापालिकेत करण्यासारखी. तुमचे रस्ते करा, त्या स्टेशनची ट्रॉफिक दूर करा, अनेक कार्य आहेत. ते ह्या कार्यावरती की ह्या कामावरती जर आमच्या पोटावर तुम्ही येत असाल तर आम्ही 15 तारखेला गेटवरती मटणाचं दुकान टाकून तुमचा निषेध करणार. आजचा प्रकार होता. ठीक आहे. ओमराजे निंबाळकर आपल्या सोबत आहेत. शिवसेनेचे उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार आहेत ते. ओमराजे, आज तुम्ही रस्त्यावर उतरला. सत्ताधारी म्हणतात तुम्हाला काय करायचं नाहीये, मेहनत करायची नाही, काय करायचं नाही, तुम्हाला फक्त अराजक करायचं या देशामध्ये, गोंधळ निर्माण करायचा. आता काय काय शब्द वापरले, कांगावा करायचा. खूप आता अनिल भाऊंकडे जेवढे शब्द आहेत तेवढे त्यांनी वापरून टाकले तुमच्याबद्दलचे. पण आज देशाची जनता ऐकतीये. सांगा तुम्ही का उतरलात रस्त्यावर. मला अनिल भाऊंना एवढंच सांगायचंय की निवडणूक आयोगाच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह कधी उपस्थित व्हायला लागलं. आता महाराष्ट्रामध्ये झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये जसं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरद पवार ह्या पक्षाच्या चिन्हाशी सारदम्य असणारं चिन्ह, त्या ठिकाणी पिपाणी, त्या पिपाणीला कुणीही तुतारी म्हणत नाही पण त्याला तुतारी नाव द्यायचं आणि ते चिन्ह त्या ठिकाणी बॅलेट पेपरवर आणायचं. मी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाकडे निवडणूक लढवली. माझ्या पक्षाचं चिन्ह होतं मशाल. बरोबर माझ्या मशीनच्या 2 नंबरच्या मशीनवर 2 नंबरलाच निंबाळकर नावाचा माणूस आणायचा आणि त्याचं चिन्ह जे आहे त्या मशालीला सारदम्य असणारं चिमणी द्यायचं. त्या माणसानं 23,000 मतं घेतलीत ह्या लोकसभेच्या गेलेल्या निवडणुकीत. मला वाटतं हे निवडणूक आयोग मग पारदर्शक कसं. इथं निवडणूक आयोगाच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत नाही का. निवडणूक आयोगाच्या लक्षात येत नाही का किंवा ह्या पिपाणी ही जी लग्नात वाजवायची पिपाणी असते त्याला तुतारी म्हणत नाहीत, मग तिला तुतारी नाव का दिलंय. त्या तुतारीमुळे किती जागा गेल्या ह्याच्याबद्दल राष्ट्रवादी शरद पवार पक्षानं लेखी म्हणणं त्यांचं ते निवडणूक आयोगाकडे दिलंय, तरी पण निवडणूक आयोग त्यात दुरुस्ती करायला तयार नाही. मग निवडणूक आयोग पारदर्शकपणे काम करत नाही ही वस्तुस्थिती दिसते ना आपल्याला सगळ्याला समोर. आणि बोंडेजींना मला प्रश्न विचारायचा आहे की मुख्य निवडणूक आयुक्ताची जी नेमणूक होती पूर्वी, ती नेमणूक कशी व्हायची. देशाचे सरन्यायाधीश असायचे, त्याच्यात पंतप्रधान असायचे, त्याच्यात राज्यसभेचा विरोधी पक्षनेता असायचा, लोकसभेचा विरोधी पक्षनेता असायचा आणि कायदेमंत्री असायचा. म्हणजे सत्ताधारी पक्षातली 2 मतं, विरोधी पक्षातली 2 मतं आणि एक सरन्यायाधीशाचं जे मत आहे
ते निस्पृह असायचं आणि त्याच्या माध्यमातून मुख्य निवडणूक आयुक्त नेमला जायचा. का कायदा बदलला? आणि त्याच्यामध्ये सरन्यायाधीश तुम्ही त्या ठिकाणी वगळून टाकलं. कायदे मंत्री आणि पंतप्रधान ही 2 मतं सत्ताधारी पक्षाची झाली आणि विरोधी पक्ष नेता. आता 2 मताच्या विरुद्ध 1 मताचा काही उपयोग होणारच नाही. म्हणजे देशाचा मुख्य निवडणूक आयुक्त नेमण्यापासून त्या ठिकाणी तुम्ही कायद्यात बदल करता. आणि निवडणूक आयोग कसं वागतंय हे आम्ही लोकसभेच्या निवडणुकीत बघितलंय ना. समजा मी 3,29,000 मताच्या फरकानं आलो, पण माझी निवडणूक जर 20,000 मताच्या फरकात असती तर त्या निंबाळकरनं आज 23,000 मतं घेतलेत ना. माझ्या नावाचा आणि माझ्या चिन्हाचा सार्धम्य असलेला वापर करून. त्याच्या वरच्याही उमेदवाराला 500 मतं आहेत, खालच्याही उमेदवाराला 500 मतं आहेत, पण माझ्या नावाशी सार्धम्य असल्यामुळं, माझ्या चिन्हाशी सार्धम्य असल्यामुळं त्या माणसानं 23,000 मतं घेतली. आणि शेवटी लोकशाहीमध्ये एका मतानं विजय हा सुद्धा विजय असतो. अशा पद्धतीनं हे सगळं करतं ही वस्तुस्थिती आहे. म्हणून आज जे रस्त्यावर उतरायचं कारण तेच आहे की राहुल गांधींनी पुराव्यानिशी त्या ठिकाणी दाखवून दिलंय की एक माणूस 3 ठिकाणी जाऊन कसा मतदान करतोय. एका फ्लॅटमध्ये 80 लोकांची मताची नोंदणी कशी झाली. मला वाटतं ह्याच्यावर निवडणूक आयोगानं स्पष्टीकरण देणं किंवा अगदी खरंय. ओमराजे, मी विचारतो पटकन, मला अनिल भाऊंची प्रतिक्रिया घ्यायची. टू द पॉइंट तुम्ही विचारलंय. अनिल भाऊ, विरोधक म्हणतायत ये अंदर की बात है, निवडणूक आयोग आपके साथ है. कितीतरी उदाहरणं त्यांनी दिली. ट्रम्पेट सारख्या अनेक गोष्टी आहेत ज्या कायम तुमच्याच पथ्यावर का पडतात, हा त्यांचा सवाल आहे. ओमराजेंना मी एकच गोष्ट विचारतो की नावाशी साधर्म्य असलेला उमेदवार हा का निवडणूक आयोगानं दिलेला आहे? चिन्ह ट्रम्पेट, ज्या ट्रम्पेटनं साताऱ्याची खासदारकी गेली राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाची, तुम्हाला आठवत असेल. विलासजी ऐका, प्लीज. की निवडणुकीचे फ्री चिन्ह जे आहे ते फ्री चिन्ह अगोदरच निवडणूक आयोगाने घोषित केलेले असतात. आता माझं मी तेच जेव्हा म्हणणं आहे पक्ष की हे लढलो फ्री होतो- चिन्ह त्या मशालीशी ऐका ना. सार्धम्य असणार आणि ट्रम्पेट तर आता मला सांगा त्या तुतारीशी मला असं वाटतं सार्धम्य असणाऱ्याची तुतारी. ओमराजे आपण बोलत होता तेव्हा मी बोलत नव्हतो, त्याच्यामुळे पुन्हा नाही ऐकून घ्या. मी फक्त सांगतोय ते आपल्याला. नाही, पूर्ण ऐका ना. मी जेव्हा उभा होतो अपक्ष म्हणून, मी शिटी चिन्ह घेतलं होतं आणि त्याच्यासारखंच कुकरचं चिन्ह दुसऱ्याने घेतलं होतं. त्यांनी पण 10,000 मतं घेतले. आता त्या याच्यामधले शिटी आणि कुकर सारखं नाही, बोडे साहेब या चिन्हाच्या बद्दल तक्रार नोंदवलेली आहे. सांगतो जे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरद पवार ह्या पक्षानं तक्रार नोंदवली निवडणूक आयोगाकडे की चिन्ह साधम्य असल्यामुळे मतं जात आहेत. जे फ्री चिन्ह आहे ते फ्री चिन्ह घेण्याचा अधिकार त्या उमेदवाराला असतो आणि 3 चिन्ह त्याला नोट करावे लागतात. आणि ते जर चिन्ह दुसऱ्या कोणी मागितलेलं नसलं तर त्या इंडिपेंडंट अपक्ष उमेदवाराला मिळतात. आता यामध्ये निवडणूक आयोग कुठे आला? आणि त्यामुळं ओमराजे तुम्ही जिंकून आले त्याच्याबद्दल अभिनंदन. बोंडे साहेब, हारले निवडणूक आयोग ते फ्री चिन्ह तुमच्या कमळाच्या चिन्हाशी साधर्म्य असणारे एखादं चिन्ह निवडणूक आयोगाने तुम्हाला बाजू मांडायची आहे. नाही, कमळाच्या चिन्हाशी साधर्म्य असणारे एखादं चिन्ह निवडणूक आयोगाने फ्री चिन्ह म्हणून ठेवलंय का? गुलाबाचं फूल वगैरे उलट बघा, त्याच्या उलट बघा, आमच्या मशालीची साधर्म्य असणारं चिन्ह ठेवलंय. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तुतारी वाजवणाऱ्या माणसाला निवडणूक आयोगाने ठेवलंय त्याच्याशी साधर्म्य असणारं टिपाणी ठेवलंय, नाव त्याला तुतारी दिलंय. ठेवलंय का? बरं अनिल भाऊ, मी येतो तुमच्याकडे, येतो. बाकी पाहुण्यांना पण मला चर्चेत आणायचं आहे. खरं तर सत्ताधाऱ्यांकडून तुम्ही आज बाजू मांडताय आणि खरं तर निवडणूक आयोगाचे एखादा अधिकारी यायला पाहिजे होता. माझी खूप